नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विशेष करून आपले डोळ्यांचे काही जर प्रॉब्लेम असतील तर त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. चष्म्याचा नंबर वाढणे किंवा उष्णतेचे विकार आणि त्याचे डोळ्यावर परिणाम होणे, काही अंशी कानावर परिणाम होणे, अशा ज्या काही गोष्टी ऑलरेडी त्यांना होत असतील तर त्याबद्दल त्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या गोष्टी डोकं वर काढू शकतात किंवा नवीन काहीतरी त्याच्यात कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात. म्हणून ज्यांना हे त्रास आहेत त्यांनी त्याकडे विशेष लक्ष द्यावं. ज्यांना काही त्रास नाही आहेत त्यांनी थोडं सावध राहावं आणि वेळीच उपाययोजना करावी असं मी सांगेन, की जेणेकरून आरोग्याविषयी त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत या मुख्यत्वेकडे या राहतील, मुख्यत्वे करून बाकी इतर गोष्टी त्यांच्या काही विशेष त्रास देणाऱ्या नाही आहेत. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये, व्यापारामध्ये त्यांना खूपसा फायदा होणार नाही किंवा याउलट काही कटकटी निर्माण होतील. ज्या ठिकाणून त्यांचं अर्थार्जनाचं साधन आहे त्या ठिकाणी काही कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर ते समाधान जे आहे ते आपण मिळवण्यासाठी त्यातून काही सोल्युशन आपल्यालाच शोधावी लागतील आणि ती सोल्युशन आपण शोधली म्हणजे तुम्हाला ह्या कटकटी कमी होतील आपोआपच आणि योग्य ते उत्तर तुम्हाला यातून द्यावं लागेल असं या ठिकाणी दिसतंय. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जे नोकरी करणारे व्यक्ती आहेत किंवा ज्यांचं नोकरीवर सगळं काही कुटुंब अवलंबून आहे त्यांना मी विशेष करून असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं काम आणि आपल्या ज्या काही कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. कारण नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष होईल किंवा ते कोणी खूपसं विचारात घेणार नाही आहे. म्हणून नोकरदार व्यक्तींनी याकडे विशेष लक्ष द्यावं. आपलं स्वतःचं केलेलं काम आहे ते निर्दोष आहे हे सिद्ध करण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागेल किंवा तशी वेळ येईल असं म्हटलं तरी चालेल. तर त्यामध्ये त्यांनी स्वतःला प्रूव्ह करावं असंच मी या ठिकाणी सांगेन. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे लहान उद्योजक किंवा स्वतः ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांनी थोडंसं पोझिशन त्यांची टाईट येईल असं दिसतं. म्हणजे एकदम आले खर्च झाले, काम मिळालं आज उद्या नाही मिळालं असं होण्याची शक्यता दिसून येत आहे. म्हणून आपल्या खर्चावर थोडासा लगाम त्यांनी घालावा. जर खर्च कमी ठेवला तर त्यांना ही गोष्ट जास्त चिंता भेडावणारी असं वाटणार नाही किंवा भेडणार नाही असंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या स्वतःला ज्या काही संधी प्राप्त होतील आणि ज्या आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता येतील त्या ठिकाणी त्यांनी त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. कारण काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला सिद्ध करून दाखवाव्या लागतात किंवा आपण केलेले जे योग्य आहे ते सिद्ध करून दाखवावं लागतं. तर त्यासाठी त्यांनी मागे राहू नये, आपण स्वतःचे सिद्ध करावं, आपल्याला प्रूव्ह करावं असंच ग्रहमान या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जे ट्रेडिंग करणारे लोक आहेत त्यांनी या महिन्यामध्ये रिस्क घ्यायला हरकत नाही. विशेषतः जे लोक जमिनीचा व्यापार करतात किंवा जमिनीचा व्यवहार करतात त्यांनी थोडी रिस्क घेऊन या महिन्यात काम केलं तरी त्यांना प्रॉफिट होण्याची शक्यता या महिन्यात जास्तीत जास्त आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात जी मुलं अभ्यास करतात किंवा मौखिक परीक्षा ज्यांच्या आहेत त्यांना विशेष प्रावीण्य मिळवायला स्कोप आहे. म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवायला त्यांना स्कोप आहे. तर त्यामध्ये त्यांनी तसा आपला फायदा करून घ्यावा. आपले मार्क तिथे वाढवता येतील कसे याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी लिखाणामध्ये सुद्धा विशेष आपला स्पीड वाढवला तर त्यांनासुद्धा काही विशेष प्रॉब्लेम या महिन्यामध्ये लेखी परीक्षेत राहणार नाही. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक कारणासाठी विशेष काही खर्च तुम्हाला करावा लागेल किंवा काही खर्च निर्माण होतील असं म्हटलं तरी चालेल. तर ते खर्च आपण करत चला.
किंवा ते योग्य आहेत याचा शहानिशा न करता ते आज उपस्थित झालेले खर्च आहेत ते करत जा, म्हणजे त्या पुढे त्याचा काही गंभीर धोका निर्माण होणार नाही. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेष करून ज्यांना पायाचे काही जडत्व असणे किंवा सेन्सेशन कमी असणे असे ज्यांना त्रास आहेत त्यांनी त्याकडे विशेष लक्ष द्या. कारण ते सेन्सेशन रक्तप्रवाहामुळे नाही आहे असं कुंडलीप्रमाणे दिसतं आहे. तर रक्तप्रवाहात जर काही अडचणी असतील, पायाकडे ज्या रक्त पुरवणाऱ्या नसा आहेत त्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. उत्पन्न जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे जर काळजी घेतली तर आपल्याला पुरेसं असं राहू शकतं किंवा त्यातून खूप काही मोठा गंभीर असं काही समस्या निर्माण होणार नाही असंही मला या ठिकाणी दिसतं आहे. आपल्या समतुल्य व्यक्तींचा सल्ला जो आहे किंवा आपल्या समवयस्क व्यक्तींचा जो सल्ला आहे तो आपण स्वीकारा किंवा आपल्याला दिलेला सल्ला स्वीकारा असंच मी या ठिकाणी सांगेन की जेणेकरून त्यातूनही आपल्याला काही फायदे दिसू शकतात. कुटुंबासाठी काही वेळ देणं, कुटुंबासहित कुठेतरी टूरला जाणं किंवा एखाद्या लग्न प्रसंगी किंवा कार्याच्या प्रसंगी आपण एकत्र येणं असं या ठिकाणी दिसून येत आहे की जेणेकरून आपल्या कौटुंबिक भेटीगाठी वाढतील या महिन्यात असं दिसून येत आहे. या गोष्टींचा आपण योग्य तो आपल्यासाठी फायदा करून घ्या. जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे होतं कुंभ राशींच्या व्यक्तींना मार्ग.